नमस्कार मॅम. नमस्ते. काय मॅडम तुमचं नाव? दर्शना गोखले माझं नाव आहे. मी मूळची राहणारी डोंबिवलीची आहे. मी तिकडून आलेले आहे. पण मी स्वतः माझे जे काही अनुभव आहेत, ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतः मिस्ट्री टॉक यांना कॉन्टॅक्ट केला आणि मला ते माझे अनुभव सांगावेसे वाटतात तुम्हाला, म्हणून मी इथे आलेली आहे. बरं आणि सध्या काय करता तुम्ही? सध्या मी जॉब सर्चिंगमध्ये आहे आणि मी ओपन हार्ट सर्जरीमध्ये माझं एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे. बरं. कसे-कसे काय-काय अनुभव घडले आणि अनुभव घडायच्या आधी तुमच्या आयुष्यातला क्रम कसा होता आणि त्याच्यानंतरची दिनचर्या कशी होती तुमची? माझं कसं आहे की मी आधी राहणारी होते. माझं 12वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण हे डोंबिवलीमध्येच झालेलं आहे. पण 12वी नंतर मेडिकलसाठी म्हणून की काहीतरी वेगळा पर्याय निवडायचा म्हणून मी कर्नाटकामध्ये गेले. कर्नाटकामधल्या एका चांगल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये माझं नाव घातलं गेलं. त्याच्यानंतर तिथे असताना असं आम्हाला होतं की हॉस्टेल होतं आमचं मोठं हॉस्टेल आहे. एका आवारामध्ये जवळ-जवळ 4 हॉस्टेल आहेत आणि एका हॉस्टेलमध्ये जवळ-जवळ 300 ते 400 मुली अकोमोडेट केल्या जातात आणि जसं चाळीचं आपल्या वातावरण असतं, की चाळीमध्ये एकमेकासमोरच्या चाळी असतात, तसं आमची एक विंग होती पूर्ण, की एका बाजूला 10 रूम, एका बाजूला त्याच्यासमोर 10 रूम असं होतं आणि मोठा पॅसेज होता आणि त्याच्यानंतर असं होतं, की एका रूममध्ये आम्हाला 2 किंवा 3 मुलीच अकोमोडेट करायचो. आता प्रसंग असा आहे, की हा जो माझ्या बाबतीत प्रसंग घडला, तो काही एकदम घडलेला नाही. थोड्या-थोड्या अंतराने कारण आम्ही त्याच्याकडे फार वेळेला दुर्लक्ष केलं. मी आणि माझी जी रूममेट होती तिने फार या गोष्टींकडे दुर्लक्षित केलं, की जे काही घडतंय ते घडतच आहे. जे कोणी आहे ते त्याचं-त्याचं राहू दे, आम्ही आमचं-आमचं राहतो. पण मग ते सारखं एकेका ह्याच्याने घडत गेलं. आता मला ह्याच्यामध्ये जो माझा प्रसंग घडला, त्याच्यासाठी मला खोलीची जी रचना होती ती सांगावी लागेल स्पेसिफिकली. कारण त्याशिवाय कळणार नाही, की माझ्या बाबतीत काय घडलं होतं. तर खोलीमध्ये जेव्हा तुम्ही आतमध्ये शिराल, तेव्हा डाव्या हाताची जी भिंत होती, त्याला एक पलंग होता अटॅच आणि उजव्या हाताला जी भिंत होती, त्याला एक पलंग अटॅच होता. समोर बघितलं तर समोर 2 खिडक्या होत्या, ज्या उघडायच्या खाली मेसमध्ये. म्हणजे जिथून आपण खाली बघितलं तर मेसचं दिसायचं सगळंपणे. आणि त्या मेसच्या समोरच एक आवार होता आणि जे आम्ही राहायचो तर आमचे जे पलंग होते तर त्या पलंगाच्याच बाजूला म्हणजे जिथे आपले पाय असतील दरवाजाकडे पाय करून समजा झोपलो तर डोक्याकडे जे जागा रिकामी राहते ना तिथे 2 टेबलं ठेवलेली होती अनुक्रमे की डाव्या हाताला एक टेबल उजव्या हाताला एक टेबल. आता हे प्रसंग जे घडत गेले ते अगदी हळू-हळू, आरामात-आरामात असे घडत गेले, की पहिले-पहिले माझी जी रूममेट होती, तिला असं वाटायचं की ती समजा दुपारी किंवा रात्री जसं अभ्यासाला बसलेली आहे, तर तिला असं वाटायचं की कोणीतरी आहे, कोणीतरी वावरतंय. तर ती मला सारखं सांगायची की "कोणीतरी आहे ताई आपल्या रूममध्ये, मला असं फार वाटतं की कोणीतरी आहे." तर मी म्हणायचे की "नाही, नाही गं, तुला वाटत असेल, असा भ्रम होतो माणसाला कधी-कधी." ती म्हणायची, "नाही, आपल्या रूममध्ये कोणीतरी आहे." त्याच्यानंतर तिला खूप वेळा असा घुंगरांचा आवाज येणे किंवा असं काहीतरी व्हायचं की पुस्तक पडणे वगैरे असं काही किंवा खिडकीच्या बाहेरून काहीतरी आवाज येतोय वगैरे असं फार व्हायचं तिला. तर मी तिला म्हणायचे की "नाही, नाही, हे सगळं तुझा भ्रम आहे." कारण तोपर्यंत माझ्या बाबतीत काही घडलेलं नव्हतं किंवा मला काही असं वाटत नव्हतं की काही आहे. बरं. त्यांना जो आहे सगळ्या गोष्टींचा आवाज वगैरे यायचा, त्याचा काही पर्टिक्युलर टाईम वगैरे असायचा का? पर्टिक्युलर टाईम म्हणजे दुपारी जेव्हा ती एकटी अभ्यासाला बसलेली असेल, तेव्हा तिला वाटायचं असं आणि रात्री जेव्हा बसलेली असेल म्हणजे तेव्हा तर मी असायचेच तिच्याबरोबर. पण रात्री जेव्हा ती अभ्यासाला बसलेली असेल, आता आम्ही हॉस्टेलच्या मुली म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे टाईमपास करून, गप्पा-बिप्पा मारून आम्ही 11, 11:30, 12ला अभ्यासाला वाटलं तर बसायचो, असं होतं. तर तेव्हा तिला असं वाटायचं की काहीतरी आहे इथे. पण तेव्हा तिला असं मी फार हलक्यात घेतलं, की "नाही, नाही, असं काही नाहीये," म्हटलं. "हे तुला एक भ्रम होतोय." आणि एक असं पण होतं, की बाहेरच्या खिडक्या उघडायच्या त्या हॉस्टेलकडे उघडत होत्या. त्या म्हणजे मेस होती आमची, तर तिथे जे उघडायचा ना त्या खिडक्यात आम्हाला असं वाटायचं जो आवाज येतो तो मेसमधनं भांड्यांचे वगैरे आवाज येत असतील. तर हळू असं व्हायला लागलं, की जसा वेळ जात गेला, तसं असं व्हायला लागलं, की गप्पा मारत आम्ही बसलेलो आहे बाबा. जेवून आलो रात्री, मस्त गप्पा मारत बसलोय. तर जो आपण पलंगावर
ते तेव्हा त्या काळामध्ये म्हणजे ही घटना आहे जवळजवळ 2007 ते 2009च्या कालावधी त्या घटना माझ्या बाबतीत घडल्या, माझ्या आणि माझ्या रूममेटच्या बाबतीत. तर त्यावेळेला आपल्याकडे छोटे ते नोकियाचे मोबाईल यायचे, हो. आत्तासारखे स्मार्टफोन बटनवाले. नव्हते तेव्हा, बटनवाले फोन होते. तर तो मोबाईल तिचा मोबाईल जेव्हा ती पलंगावर ठेवायची आणि आम्ही गप्पा मारतोय, मी माझ्या बेडवर, ती तिच्या बेडवर. तर ती सारखी मला सांगायची की ताई बघा माझा फोन ना ब्लिंक होतं रात्री 11:11. आत्ता संकल्पना झाल्या की 11:11 अर्थ काय आहे किंवा 12:12 अर्थ काय, ते तेव्हा आम्हाला काहीच माहिती नव्हतं. किंवा दुपारी पण आम्ही असंच जर का टाइमपास करत बसलेलो आहे तर तिचा फोनमध्येच ब्लिंक व्हायचा. तर ती मला सारखं सांगायची की ताई काहीतरी आहे बघा, माझा मोबाईल ब्लिंक झाला. तर मी तिला म्हणायचे नाही ग, तुझ्या फोनमध्ये बिघाड झालेला आहे, पहिले तो दुरुस्त करून आण. तर मग एक दिवशी आम्ही असं केलं की चला एक एक्सपेरिमेंट करून बघू. तिला म्हटलं तुझा फोन टेबलावर ठेव, माझा फोन तुझ्या बेडवर ठेव, बघू होतो का ब्लिंक. तर माझा फोन मी तिच्या बेडवर ठेवल्यानंतर तो बरोबर त्या टायमिंगला 11:11 किंवा मग 12:30च्या दरम्यान किंवा पाऊणच्या दरम्यान असा बरोबर ब्लिंक व्हायचा, फक्त ब्लिंक व्हायचा, रिंग नाही, काही नाही, काहीच नाही. मग त्यावेळेला मला असं वाटलं की काहीतरी गडबड असावी. पण मग तरी एक आपलं मन म्हणतं ना, नाही यार एवढ्या तेवढ्याशा गोष्टीवरनं आपण का बरं लक्ष द्यायचं, जे असेल ते असेल. आता हॉस्टेल म्हटल्यावर ह्या घटना येतातच किंवा होणारच आहे, कारण ते हॉस्टेल कुठे आणि कसं बांधलेलं आहे हे आपल्याला काही माहिती नसतं. मग त्याच्यानंतर असं होतं की आम्ही एकदा असं झालं की आमचे परीक्षेचे टायमिंग आहे ना जून, जुलै किंवा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जास्त करून असायचे. तर आम्ही सगळ्या जणी म्हणजे जवळजवळ 3-4 जणी मिळून आम्ही माझ्याच रूममध्ये बसलो होतो अभ्यासाला. तर मधल्या वेळामध्ये ती काय म्हटली माझी मैत्रीण की म्हणे थोडंसं आपण टाईमपास करू आणि मग ज्याला झोपायचं असेल त्याने थोडा वेळ झोपा. मग आम्ही थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या. मग मी आणि माझी अजून एक मैत्रीण दुसरी, ती आम्ही या तिघींना म्हटलं की आम्ही आता झोपतो म्हटलं, तुम्ही आम्हाला 1-1.5 तासानंतर उठवा. तर आम्ही मस्तपैकी, आणि मला एक सवय आहे की चादर डोक्यापासून घ्यायची, पायापासून डोक्यापर्यंत घ्यायची, त्याशिवाय मला अजिबात झोप लागत नाही. तर मी डोक्यावर घेऊन झोपले आणि तो सीझन आहे ना थंडीचा, आणि कर्नाटकामध्ये थंडी त्या काळी, आता मला माहिती नाही, पण त्या काळी खूप थंडी असायची. तर खोकला सर्दी झालेलं होतं मला, तर मी खोकले, 2-3 वेळा खोकले झोपलेले असताना, आणि 1-2 वेळा शिंकले. तर तो इकोईंग झाला, म्हणजे माझ्या जी बाजूला झोपलेली होती ना, मला असं वाटलं की ती माझ्यासारखी इमिटेट करते मला, की माझंच अनुकरण करते मुद्दामून मला चिडवायला. किंवा रूम वगैरे मोकळा असल्यामुळे पण होतं ना कधी कधी असं. रूम एवढा मोकळा नव्हता, म्हणजे रूमचं आहे ना असं आपण म्हणू की अगदी छोटे रूम की जिथे 3 लोकच अकोमोडेट होते, अच्छा. एकदम नाही. कारण त्या रूममध्ये कपाटं पण होती, त्याच्यानंतर शेल्फ पण होते आमचे, पुस्तकं ठेवण्यासाठी टेबल होती, त्यामुळे अगदीच मोकळं रूम नव्हती. आणि ऑलरेडी आम्ही 5 जणी तिथे बसून अभ्यास करत होतो. तर असं मला वाटलं की नाही कोणीतरी, म्हणजे ही बाजूची आहे ना, हीच आपलं अनुकरण करते मुद्दामून, हिला काही झोपायचं नाही, टाईमपास करायचा. मग हे झालं, एकदा झालं, 2दा झालं. मग मी शेवटी उठले, म्हटलं तू दुसरीकडे जाऊन झोप, नाही तर बाहेर जाऊन झोप, म्हटलं तुला झोपायचं नसेल तर मला झोपू दे. ती म्हणे का, काय झालं? म्हटलं मी खोकते तर तूही खोकून दाखवते, मी शिंकते तूही शिंकते. तर म्हणे नाही ना ताई, मी खरंच नाही केलं. मग ती नाहीच म्हणायला लागली. मग आम्ही समोरच्या 2-3 जणी बसल्या होत्या अभ्यासाला, त्यांना विचारलं की म्हटलं खरं सांगा तुम्ही की हिने केलं ना? म्हटलं मी केलं. तर म्हणे हो, आम्ही पण ऐकलं म्हणे. तर ती म्हणे नाहीच. आता हाही विषय आम्ही मग सोडून दिला, की आम्हाला असं वाटलं की नाही तिने नाही केलेलं, एवढं कोण खोटं नाही बोलणार. बरोबर. आणि त्या रूमची एक अशी खासियत होती की एकदा संध्याकाळ झाली, म्हणजे 8-8:30चा प्रहर गेला की त्या रूममध्ये सतत घोरण्याचे आवाज यायचे. म्हणजे आपण जरी गप्पा मारत बसलोय ना, तरी आपल्याला एका बाजूने, म्हणजे खिडकीच्या बाजूने ना सतत घोरण्याचे आवाज यायचे. तर आम्हाला तेव्हा असं वाटायचं की मेसमधल्या ज्या बायका आहेत ना, त्या रात्रीच्या वेळेला झोपल्या असतील तर घोरत असतील. पण तसं काहीच नव्हतं. म्हणजे आम्ही ज्या मेसच्या बायका होत्या त्यांना पण आम्ही चिडवायचो की काय एवढं जोरजोरात घोरता, आमच्या रूमपर्यंत आवाज येतो. तर त्या म्हणायचं नाही आम्ही कशाला घोरू. किंवा बाजूच्या ज्या रूममध्ये होत्या त्यांनाही, मैत्रिणींना आम्ही विचारलं होतं की यार तुम्ही इतकं घोरता का, की आमच्या रूममध्ये. आता हा तथ्यच नाही आहे याच्यामध्ये बेसिकली काही, की
तळमजल्याला घोरणाऱ्या व्यक्तीचा आवाज दुसऱ्या मजल्यापर्यंत कधीच येऊ शकत नाही. बरोबर. किंवा बाजूच्या रूममध्ये घोरणाऱ्यांचा आपल्या रूममध्ये इतक्या क्लिअरली आवाज नाहीच येऊ शकत कधी. पण तेव्हा ती अक्कल नव्हती असं म्हणता येईल किंवा फार कॅज्युअली गोष्टी घेतल्या गेल्या होत्या. नंतर एक दिवशी असं झालं की माझी जी रूममेट होती तिला, म्हणजे जिचा डाव्या हाताकडे जो पलंग होता त्या भिंतीवालीला, आणि जी बाजूच्या रूममध्ये होती, म्हणजे माझ्या रूमचा नंबर होता 67 आणि तिच्या रूमचा नंबर होता बाजूचीचा 66 नंबर. तर या दोघींचे बेड आहे ना, मध्ये फक्त भिंत होती आणि दोन्ही बेड एकमेकाला जॉईंट झाल्यासारखे, म्हणजे मध्ये फक्त भिंत रूमची. तर यांना काय सवय होती तेव्हा आहे ना, 1 पैसा पर सेकंद प्रमाणे माझ्या मते हे होतं, कॉल टाईम होता. अच्छा. आणि पॉइंट बॉक्सचा टाइप. नाही, आपल्या मोबाईलवर पण ना 1 पैसा पर सेकंद कॉल टाईम होता. ते टाटा डोकोमोचं पर्यंत हां. चालतं ते. हां. आणि 100 SMS होते. हे दिवसभर फक्त 100 SMS 12 चालवायचे वाजे. मला. 12 वाजेपर्यंत. तर आम्ही फार कंजूस होतो की कोणाला फोन लावायचा असेल तर फोन नाही लावायचा, मिस कॉल द्यायचा. मग जर मेसेज पाठवायचा असेल तरी 4 वेळा विचार करायचा की अरे आपला एक मेसेज त्याच्यामध्ये जाईल, 99 होते. तर या लोकांनी नवीन हे काढली होती की बाजूच्या रूममध्ये आहे की नाही हे बघण्यासाठी भिंतीवर ठोकायचं जोर झाला. मग तिकडून ती सिग्नल देणार की आहे बाबा मी, म्हणून तीही भिंतीवर मारणार. तर त्या दिवशी मी बाजूच्या विंगमध्ये गेले होते अभ्यासासाठी म्हणून आणि टाईमपास करायला मैत्रिणींबरोबर. आणि माझी जी रूममेट होती ती एकटीच होती. तर तिने काय केलं, बाजूची जी रूममधली होती ती सांगून गेली होती सकाळी दुपारच्या टायमाला 12-1 वाजता की मी बाहेर चालले, तर आल्यानंतर बोलू, रात्री आल्यानंतर. तर हिने काय केलं, जेवून वगैरे आली तेव्हा हिने बघितलं, मेसमधून जेवून आली तेव्हा रूमला कुलूप होतं तिच्या. मग आमचा काय टायमिंग होता हॉस्टेलचा की 9ला हॉस्टेल गेट बंद म्हणजे बंद. 9:05ला जरी तुम्ही आले तरी तुम्हाला बाहेरच राहायला लागायचं. मग प्रिन्सिपल यायचे आणि मग ती प्रोसिजर व्हायची आत घ्यायचं की नाही. तर हिने 9 वाजून गेला रे, 9:15च्या दरम्यान वगैरे, चला बघू ही आली आहे का म्हणून तिने भिंतीवर जोरात ठोकलं, बँग केला. तर तसा तिकडून रिस्पॉन्स आला. म्हणजे यांचं काहीतरी होतं, एकदा ठोकल्यावर आहे, मग 2दा हे केल्यानंतर माझ्या रूममध्ये ये, असं त्यांचं होतं प्रकरण. तर तिने काय केलं, 1-2 वेळा ठोकलं तर तिथून ते तसेच उत्तरं आली की मी रूममध्ये आहे, येते तुझ्या रूममध्ये असं. मग हिला वाटलं अरे चला आल्या म्हणून या, म्हणून तिने काय केलं, दरवाजा उघडून बघायला गेली की आले का म्हणून जाऊ तिच्याकडे. तर दरवाजाला टाळं. बापरे. दरवाजाला टाळं म्हटल्यानंतर तिने काय केलं, फोन लावला लगेच. आणि ती होती तशी खोडकर वृत्तीचीच होती, ती माझी सिनियर होती, त्यांची अगदी सुपर सिनियर व्हायची. तर ती खोडकर होती. तर तिने काय केलं, फोन लावला की म्हणे ताई तुम्ही मजाक करताय ना, आत्ता तुम्ही बँग केलं याच्यावर भिंतीवर आणि गेल्या का निघून म्हणे लॉक लावून. ती म्हणे अगं बाई मी आलेलेच नाही आहे, आज मी येणारच नाही आहे रात्री हॉस्टेलमध्ये, माझा प्रॉब्लेम झाला आहे तर मी येणार नाही आहे. तर ती म्हणे की नका यार, नका मजाक करू, माझी पण रूममेट नाही आहे, ती पण दुसऱ्या विंगमध्ये गेली आहे, तर तुम्ही असा मजाक नका करू, प्लीज खरं सांगा की तुम्ही आहे की नाही आहे. तर ती म्हणे नाही आहे, मी खरंच आलेलीच नाही आहे म्हणे, मी कशाला हे करू. मग तिची जी पाचावर बसली ती, मग ती कशी बशी लाईट वगैरे ठेवून रूममध्ये त्या रात्री झोपली. आणि मग तिने मला फोन केला रात्री की ताई तुम्ही येता तर या रूममध्ये. 1-2-12पर्यंत तिने बघितलं की स्वतःला होतंय का, झोपता येतंय का. तिने 12-12:30ला मला कॉल केला की तुम्ही जर अभ्यास करत नसाल आणि टाईमपास करत असाल तर रूममध्ये या, असं असं माझ्यासोबत घडलं बाबा. तरी मी तिला कॅज्युअली घेतलं, अगं माहिती आहे ना तुला ती कशी आहे, तिने टाईमपास केला असेल आणि गेली असेल कुठेतरी, म्हटलं कोणाच्या तरी रूममध्ये जाऊन झोपली असेल. या सगळ्या गोष्टी आम्ही इतक्या कॅज्युअली घेत गेलो ना की नंतर पण असं झालं की एक दिवशी दुसऱ्या एका रूममेटला, माझ्या एका मैत्रिणीला मी बोलवलं होतं रूममध्ये झोपायला. तर आम्ही झोपलो वगैरे रात्री आणि ती मला सारखी सांगायची रात्री 12-12:30ला की म्हणे मॅडम म्हणे माझं चादर कोणीतरी ओढतंय म्हणून. तर मी म्हटलं नाही का तुला झोपेत वाटत असेल, असं कोणी चादर बिदर ओढणार नाही म्हटलं, इथे काय आपल्याकडे मांजर कुत्रं नाही आहे रूममध्ये की चादर ओढायला. म्हटलं नाही, कोणी तू झोप. की म्हणे नाही नाही, मला कोणीतरी बाजूला घोरण्याचा आवाज येतो आणि कोणीतरी चादर हे करते. तर ती मग रात्री तितकी घाबरली की ती डायरेक्ट तिच्या रूममध्ये निघून गेली, ती थांबलीच नाही मग त्या दिवशी. मग नंतर जसं हे लोकांचं, म्हणजे या ज्या माझ्या ज्युनियर होत्या, कारण नंतर मी पुढे माझं ग्रॅज्युएशन तिथेच झालं
आणि पुढचं जे मास्टर्स आहे ते पण मी तिथेच केलं. मग यांचं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर या निघून गेल्या आणि जवळजवळ या गेल्यानंतर 2 ते 3 महिने त्या खोलीमध्ये मी होते रूममध्ये. तर त्या कालावधीत असं व्हायचं ना, की आता आपण तेव्हा वॉकमॅन पण होते, खूप चालायचे त्या कालावधीत वॉकमॅन. तर एकदा या गेल्यानंतर मी रूममध्ये एकटीच असायचे, कोणीच नाही. तर मी माझ्या बेडवर झोपले होते, दुपारची वेळ होती आणि माझं शेड्यूल कसं असायचं, की सकाळी कॉलेज, दुपारपर्यंत आम्ही यायचो, 1-2 वाजेपर्यंत आरामाला वेळ मिळायचा. परत आपण 3, 3:30, 4ला जायचं आणि संध्याकाळी 6-7 पर्यंत येऊन जायचो. तर दुपारी येऊन जेवून वगैरे मी झोपले. म्हटलं चला आता वॉकमॅन लावू आणि झोपू गाणी ऐकत. तर अचानक असं झालं, म्हणजे मला झोप लागलेली होती. अचानक असं झालं, की त्या वॉकमॅनच्या ह्याच्यामध्ये मला जोरजोरात रडल्याचा आवाज, म्हणजे हुंदके देऊन कोणीतरी रडतंय ना. म्हणजे तर म्युझिक ऐकतानाच आला का तो आवाज? नाही, मी म्युझिक ऐकत होते. नंतर मला कधीतरी झोप लागली असेल. तर ती झोप माझी अचानक ह्याच्याने उघडली गेली, की कानात मला ना एकदम ते जे हेडफोन आपण घालतो ना, त्याच्याने ना त्याच्यामधनं एकदम असा रडल्याचा आवाज येत होता, हुंदके देऊन कोणीतरी. तर मी एकदम खडबडून जागी झाले. म्हटलं, हे काय झालं? म्हणून मी हेडफोन आधी व्यवस्थित बघितला. माझा वॉकमॅन चेक केला तर ती कॅसेट संपलेली होती. म्हणजे ते बटन वर येऊन जातं ना, तसं ते बटन वर येऊन गेलं होतं. मग मी परत ती कॅसेट चेंज केली, लावला वॉकमॅन, तर ते चालू झाला, व्यवस्थित गाणी चालू झाली. मग मी उठले. मला असं वाटलं, की बहुतेक कोणीतरी बाहेर रडत असेल मुलगी किंवा या साईडला कोणीतरी बिल्डिंग खाली, हॉस्टेल खाली कोणीतरी रडत असेल वगैरे, म्हणून मी चेक केलं तर तिथे कोणीच काहीच नव्हतं तसं. आता हे अनुभव तो मला एकटा असतानाचा पहिला अनुभव आला. त्याच्यानंतर असं व्हायला लागलं, की त्याच्यानंतर कॉन्सिक्युटिव्हली हळू असे अनुभव येत गेले, की मला एक सवय होती, की रात्री झोपायच्या आधी देवाचं काहीतरी म्हणायचं, स्तोत्र वगैरे म्हणायचं आणि मग झोपायचं. तर देवाचं म्हणायला बसलं, की आता जिथे आपण तोंड करून बसलो तिथे समोरच कपाट होतं आमची भिंतीतली. तर कपाटांचे दरवाजे आपण लावलेले असले तरी उघडून जायचे आपोआप. म्हणजे एकदम फाटकन नाही उघडायचे, अगदी हळू उघडायचा तो, की जसं की कडी उघडल्या गेली असेल त्याची किंवा चुकून आपण व्यवस्थित लावलं नसेल, असे उघडल्या गेल्यासारखं ते हळू उघडायचं. पण ते दरवेळेसच व्हायचं का फक्त त्याच टाइम पिरियडला? एक टाईम पिरियड होता तिथला. म्हणजे असं होतं, की हे दररोज कॉन्सिक्युटिव्ह नाही व्हायचं आमच्याबरोबर. असे सर्टन महिन्यातले काहीतरी दिवस असतील, की 2 दिवस किंवा 3 दिवस जेव्हा तुम्हाला हे अनुभव यायचे. म्हणजे असं सतत माझ्याबरोबर झालं किंवा सतत माझ्या रूममेटबरोबर झालं असं कधीच नाही झालं. असे कधी-कधी महिन्यातले 1-2 वार असतील किंवा 1-2 दिवस असतील तेव्हाच ह्या घटना घडायच्या, की आपण देवाचं म्हणायला बसलोय, तर समोर कपाटाचा दरवाजा हळू उघडायचा किंवा मग तसंच देवाचं म्हणायला बसलो तर मागे ज्या खिडक्या असायच्या ना, त्या उघडलेल्या खिडक्या आपोआप बंद व्हायच्या जोरात. आणि बघितलं माझा एक हे आहे, की कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायच्या आधी ना त्याची शहानिशा करून घ्यावी, की खरंच ती गोष्ट घडतेय का काय आहे. तर जसं कपाटाचं दार उघडलं गेलं किंवा जर का अशा खिडक्या हे झाल्या ना, तर मी पहिले बघायचे, की बाहेर हवा खरंच आहे का? तर त्यावेळेला बाहेर हवा नसायची, काहीच नाही. त्या आपल्या खिडक्या त्याच्याच उघडून बंद व्हायच्या जोरात. हे व्हायला लागलं. मग नंतर थोडे दिवसांनंतर असं व्हायला लागलं, की मला आहे ना माझं शरीर स्वास्थ्यच खूप बिघडायला लागलं हळू करून, की मला भूक कमी लागायची, जेवायलाच जायचं नाही किंवा जेवायला बसलं की असं वाटायचं नकोच खाणं ते. मग पाणी पण प्यायला नकोच वाटायचं. मग मला असं वाटलं, की चुकतंय, काहीतरी नक्कीच चुकतंय याच्यामध्ये. मग मी असा विचार केला, की म्हटलं थोडे दिवस आहे ना आपण बाजूच्या रूममध्ये अकोमोडेट होऊन बघू. थोडे दिवस राहू, सकाळी इकडे यायचं, रात्री फक्त तिथे जायचं झोपायला. मग तिच्या रूममध्ये विचारून मी तिच्या रूममध्ये जायचे झोपायला. तर तिथे मला व्यवस्थित झोप लागायची. पण इथे झोपायचं म्हटलं ना, की 1-2 वेळा असं पण झालं होतं माझ्या बाबतीत, की झोपलेलं असताना अगदी सकाळ झाली आहे, उजेड येतोय रूममध्ये आणि पक्षी ओरडतायत. असा फार आवाज वगैरे यायचे आणि उठल्यानंतर बघितलं, की घड्याळात बघितलं, की 2:30-3चा सुमार असायचा. परत झोपून घ्यायचे मी, की ठीक आहे, झालं. पण मग तिथे ना झोप नाही यायची प्रॉपर. काही ना काहीतरी दरवाजा कोणतरी रात्री वाजवेल किंवा काहीतरी खाली पडल्याचा आवाज येईल. उठून बघितलं, की काहीच नसायचं किंवा दरवाजा उघडून बघितलं तरी कोणीच नसायचं.
मग नंतर असा विचार केला की नाही यार, काहीतरी चुकतंय. एक तर या ह्याच्यात चुकतंय, रूममध्ये आपल्या किंवा आपल्यात काहीतरी चुकतंय. पण मग मी बाजूच्या रूममध्ये तिला, त्या मैत्रिणींना म्हटलं, "मी थोडे दिवस आहे ना, 10-15 दिवस इथे झोपते," म्हटलं. तर त्यांनी पण ॲडजस्ट केला. "हां, ठीक आहे, तुला भीती वाटत असेल एकटीच आहे रूममध्ये, तू तर येऊन झोप." तर तिथून उठून आलं सकाळी, की दरवाजा उघडल्यानंतर दरवाजाच्या खालनं मांजर बाहेर निघायची पांढऱ्या कलरची. आणि बेडवर सगळी ती लोळलेली असायची, पूर्ण तिचे केस वगैरे पडलेले असायचे. मग तरी एकदा दोनदा ह्या पण इन्सिडन्स एकदा दोनदा माझ्या बाबतीत झाला. तरी आपण पण मांजराला जागा होती का बाजू? जागा म्हणजे खिडक्या तर मी बंद करूनच जायचे, दरवाजा तर बंदच असायचा. मग आता ती मांजर कुठून यायची याचं मला शेवटपर्यंत, कारण आमच्या हॉस्टेलमध्ये पण मी कधी मांजरी वगैरे तेव्हा तरी बघितलं नव्हतं की मांजरींची पिल्लं सांभाळतात किंवा कुत्रे येतात, अलाउडच नव्हतं कारण मेन गेट बंद व्हायचा आमचा. तर ती कुठून यायची, कुठे जायची हे कधीच मला माहिती नाही. आणि मी स्वतः मांजर किंवा कुत्राप्रेमी नाही आहे अजिबातच. तर ती कुठून यायची, कुठे जायची हे मला काहीच माहिती नाही. मग त्यानंतर 1-2 वेळा या घटना घडल्या. मग म्हटलं जाऊ दे, होत असेल, येत असेल किंवा आपल्याकडनं राहत असेल खिडकी उघडी म्हणून येत असेल मांजर. आता 2nd फ्लोअरला मांजर चढून यायला पाहिजे. बरं ते काय आपल्या घरांसारखं नाही की पाईप आहेत त्याला वगैरे, असं कुठेच पाईप सिस्टीम नाही. कारण संडास बाथरूम एकदम कोनाड आहेत आणि ते पण आमचे असे होते की तेव्हा ते संडास बाथरूमही आमचे एकदम डेव्हलप नव्हते केलेले, एकदम खंडरसारखेच होते तेव्हा. तर तिकडे जे काही पाईप असतील ते पाईप असतील, म्हणजे तिला चढून येण्याचं स्थान कुठून होतं हे काय मला कळलं नाही शेवटपर्यंत. मग नंतर असं व्हायला लागलं की काही ना काहीतरी, म्हणजे संध्याकाळी पण आपण आलं ना तरी काही ना काहीतरी घटना घडायच्याच, की अगरबत्ती जरी देवाला लावलेली आहे तरी त्याचा वास रूममध्ये दरवळायला पाहिजे, जसं आपल्या घरामध्ये पण दरवळतो, तो काही दरवळायचा नाही कधीच. त्याच्यानंतर मोबाईल लावला तर कॉन्टॅक्टच व्हायचा नाही कोणाला, म्हणजे कनेक्टच व्हायचा नाही कोणाला किंवा मध्येच नेटवर्क जायचं, असा बऱ्याच घटना वगैरे घडायला लागल्या. मग नंतर ना फार कंटाळा आला मला, फार कंटाळा आला. मग एक दिवशी म्हटलं नाही आता काय आहे, जे आहे त्याने मला दाखवून द्यायचं. म्हणजे मी अक्षरशः इतकी कंटाळले होते की मी त्या खोलीमध्ये सांगितलं होतं एक दिवशी, की जे कोणी आहे त्याने मला एकदा दाखवून द्या की तुम्ही कोणीतरी आहे बाबा. मग मी एकदम स्टॅटमध्ये ही रूम सोडून जाईल. मग ती कशी सोडेल मी, पण स्टॅटमध्ये सोडून जाईल मी. मग त्या दिवशी असं झालं की गुरुवारचा दिवस होता आणि मी युजुअली गजानन महाराजांचं पोथी वगैरे वाचायचे तेव्हा. 1 अध्याय, दररोज 1 अध्याय वाचायचे. तर आमच्या हॉस्टेलच्या बाहेर, म्हणजे कॉलेजच्याही बाहेर खूप दूर असं एक साईबाबा मंदिर होतं. तिकडे आमच्या कॉलेजची बस जायची. आणि तिकडे राहणाऱ्यांना पिकअप आणि ड्रॉपचा सेवा होती कॉलेजकडनं. तर आम्ही कधी-मधी जायचो. तर त्या दिवशी असं झालं की गुरुवार होता, काय माहिती माझ्या असं काही दरवेळेला जायचंच असं नाही. त्या दिवशी मनात आलं की चला आज जाऊन येऊ, साईबाबांचं दर्शन घेऊन येऊ. म्हणून मी गेले. संध्याकाळी एक 5:30, 5:30-6च्या दरम्यान वगैरे गेले असेल मी. गेले, दर्शन घेतलं साईबाबांचं व्यवस्थित. आरती पण अटेंड केली, नाहीतर मी फार अशी पेशन्सने थांबणारी व्यक्ती नाही आहे कुठेच. त्या दिवशी आरती अटेंड केली व्यवस्थित आणि म्हटलं आता निघू. निघाले तेवढ्यात त्या भटजीने खूप दूरवरून मला आवाज दिला की मॅडम मॅडम इकडे या म्हणून. मला वाटलं काय झालं बाबा, आता प्रसाद देतो का काय करतो, म्हणून मी गेले त्याच्याकडे. म्हटलं काय झालं, तर त्याने अक्षरशः बाबांच्या पायावरचं गुलाबाचं फूल माझ्या हातात दिलं. हे प्रसाद, हा ये प्रसाद ले लो म्हणे. तर म्हटलं अरे वा, कधी नव्हे ते बाबांनी फारच उपकार केले म्हटलं आपल्यावर. फारच असं वाटलं त्यांना की प्रसाद द्यावा बाबा. आणि माझी सवय आहे की मी मंदिरात जाताना ना काहीच घेऊन जात नाही, म्हणजे हार, फुलं, नारळ हे काहीच घेऊन जात नाही. मी नुसतं फक्त काय म्हणतात 2 हात 1 मस्तक एवढंच फक्त. तर म्हटलं अरे वा, आपण काही न देता आज आपल्याला फूल मिळालंय, म्हणजे काहीतरी आपले तारे चमकले. म्हटलं मी फार आनंदाने आले, रूमवर आले, दाखवलं माझ्या मैत्रिणींना की आज मला मिळालं. म्हटलं न मागता मला फूल मिळालेलं आहे. आणि मग जे ते मला रचना सांगितली ना, तर त्या पलंगाच्या बरोबर जो बाजूला बेड हे होता, टेबल होता, त्या टेबलावर आहे ना मी एका बाउलमध्ये असा छोटी वाटी वगैरे म्हणताय, त्याच्यामध्ये पाणी घालून ते उभं ठेवलं होतं गुलाबाचं फूल.
आता मला काय माहिती माझ्या बाबतीत काय घडणार आहे, पण आपण असं म्हणतो ना की आपल्यापेक्षा आपल्या इष्टाला जास्त काळजी असते की काय होणार आहे त्याची. तर मी त्या दिवशी जेवून वगैरे आले, मस्त झोपले आरामात, टाइमपास वगैरे केला आणि मग झोपले 11, 11:30, 12च्या दरम्यान. तोपर्यंत बाजूच्या रूममधल्यांचा जोरजोरात गल्ला चालू झाला. म्हटलं अरे आज बर्थडे आहे, म्हणजे मजा आहे म्हटलं, 1-1:30 वाजेपर्यंत यांचा चालूच राहणार गलका. मग त्यांचा बराच वेळ गलका चालू होता. मग त्या ह्याच्यामध्येच मला कधीतरी झोप लागली. झोप लागल्यानंतर किती वेळ गेला मध्ये ते मला आठवत नाही, पण अचानक असं झालं की छातीवर कोणीतरी एकदम दाब दिलाय किंवा बसलंय असं काहीतरी वाटायला लागलं. मला झोपेत असं वाटे की श्वास घ्यायला फार त्रास होतोय, छातीवर दाब येतोय आणि मग त्याच्यानंतर पुढे असं झालं की एकदम गळा दाबल्याचं फिलिंग यायला लागलं की नाही आता श्वास घेताच येत नाही आपल्याला खूप. आता मेडिकल टर्ममध्ये याला वेगळ्या गोष्टी म्हणतात, पण मला असा फील झालं की काहीतरी खरंच आपल्या छातीवर बसलंय. मी त्याला हाताने बाजूला करायचा प्रयत्न करते, म्हणजे आपल्याला झोप्यात तेवढा मेंदू चालत नाही की बाबा काय करायला पाहिजे. तर मी हाताने खूप वेळा बाजूला करायचा प्रयत्न केला. आता जर ते काही अमानवी असेल, हवेसारखं असेल तर ते काय बाजूला, पण तरी 2-3 वेळा हे झाल्यानंतर आहे ना काहीतरी मागे गेलं, म्हणजे त्याचा स्पर्श मला क्लिअरली हाताला जाणवला की आपल्याला जसे केस, अंगावरचे केस उभे राहतात ना, तसे हातावरचे केस एकदम उभे राहिले होते. म्हटलं आता उठून जावं. हे झाल्यानंतर उठायचा प्रयत्न केला, पण झोपेत असल्यामुळे उठता आलं नाही मला. आणि जी गोष्ट होती मी हाताने बाजूला केल्यानंतर ती कदाचित मागे गेली माझा. काय झालं मला ते नाही माहिती, पण जसं मी उठायला गेले तसा परत माझ्या मानेवर मागच्या बाजूने असा फोर्स आला, जोरात दाबल्यासारखं. म्हणजे गळा पकडला literally. गळा लिटरली पकडला. कळलं मला ते की माझा गळा दाबला गेलेला आहे पूर्णपणे आणि मला अजिबात श्वास घेता येत नाही. आणि ती पकड इतकी घट्ट होती ना की तुम्हाला श्वास घ्यायला पण त्रास होत होता. मग मी त्या ह्याच्यामध्ये जो गळा दाबला गेला ना, मी अक्षरशः मागे बघितलं आणि डोळे उघडले माझे, की म्हणजे मी पूर्ण झोपेतही नव्हते आणि पूर्ण जागीही नव्हते असं म्हणताय. पण मी कळतंय मला की दाब दिलेला आहे, तर मी मागे वळून बघितलं, मान अशीच मागे गेली, बघितलं, डोळे उघडले तर ते जे टेबल आणि पलंगाच्या मध्ये एक अशी स्त्री उभी होती. मुलगीच असेल ती, केस बीस सोडलेले होते तिचे, चांगले काळे भोर केस होते, व्यवस्थित तिचा चेहरा असा होता की जसं की आपण म्हणतो ना की एकदम फुगल्यासारखा किंवा सुजल्यासारखा चेहरा असो, किंवा एकदम काळपट असा चेहरा. तुम्हाला चेहरा दिसला तिचा प्रॉपरली. खालचं हे बघण्याची माझ्यात तेवढी ताकद तेव्हा अजिबातच नव्हती. तर इतकी ती पकड, तरी मी तिला बघितल्यानंतरही मी विचार करते की आपल्याला यातनं बाहेर पडायचं आहे. तर मी तिला तरीही म्हणजे याच्याने हाताने पूर्ण मागे करायचा प्रयत्न केला. नंतर काय झालं मला नाही माहिती, तिची पकड ना अचानक ढिली झाली, की आपल्याला म्हणतो ना श्वास घ्यायला व्यवस्थित यायला लागला थोडाफार तरी. म्हणून मी तिला पूर्ण परत प्रयत्न करून बाजूला गेली, तशी तिची बऱ्यापैकी पकड गळ्यावरची कमी झाली. आणि मी त्या स्थितीतच म्हटलं आता नाही, आता उभं राहणं गरजेचं आहे आपल्याला. मी उठून उभी राहिले. उभी राहिल्यानंतर मला समोर हे दिसतोय, माझ्या रूमचा दरवाजा लावलेला दिसतो. बरं, मग मला एवढंच कळत होतं की आपल्याला उठून बाजूच्या रूममध्ये जायचं आहे. मग मी उठले, पण माझे हातपाय फार थरथर कापत होते. मी कसाबसा दरवाजा उघडला, बाजूच्या रूममध्ये गेले, तिच्या दरवाजावर नॉक केलं. 2-3 वेळा नॉक केल्यावर तिने आतून विचारलं की कोण आहे, आणि तिला कळलं की बाहेरून रिस्पॉन्स येत नाही आहे, तरी तिने दरवाजा उघडला आणि तिला असं वाटलं की ही घाबरली आहे किंवा हिने काहीतरी फारच वाईट स्वप्न बघितलं असेल म्हणून ही आली. ती म्हणे की माझ्या रूममध्ये येऊन झोपा तुम्ही, फक्त मी तुमची चादर आणि हे घेऊन येते, उशी आणि चादर तुमच्या रूममधनं घेऊन येते, फक्त तिथपर्यंत तुम्ही इथे उभे राहा. आता तिथे मी उभी होते रूमच्या बाहेरच. तर तेव्हा मी बघितलं की जे फूल मी मंदिरातनं आणलं होतं साईबाबांच्या पायावरचं, ते फूल मला दुरून दिसलं की करपलेलं दिसतंय बाबा. तिला तेवढ्या ह्याच्यातच मी म्हटलं की ते फूल घेऊन ये. ती फूल घेऊन आली. म्हणे क्या हो गया मॅडम. तर तिला म्हटलं की हे बघ, म्हटलं हे फूल पूर्णपणे करपलं आहे आणि मी आजच संध्याकाळी ते घेऊन आलेले आहे म्हटलं, आणि ते पाण्यात ठेवलेलं आहे, ते पूर्णपणे करपलं कसं काय. म्हटलं जळालं म्हणजे काळं पडलं होतं. त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्या पूर्णपणे काळ्या झाल्या होत्या, जसं की त्याला
धग लागली एखाद्या ह्याची आणि करपतात ना, तसं झालं होतं. पण ते पूर्ण करपलं नव्हतं, फक्त वरचा भाग जो असतो ना तेवढाच काळा झालेला होता त्याचा. तर तिला म्हटलं की, तिला काय कळलं नाही, म्हटलं बे फूल करपलं, एवढंच माझ्या तोंडून निघालं. ते फूल मी तिथेच डस्टबिनमध्ये टाकलं, तिच्या रूममध्ये जाऊन झोपले. आणि मग दुसऱ्या दिवशी मी तिला सांगितलं की माझ्या बाबतीत अशी अशी घटना घडली. त्यानंतर मग त्यांनी पण एवढं हे नाही केलं की बाबा काय हे होतं आहे वगैरे. मग मी त्याच्यानंतर लगेच 2 दिवसांनी, तिच्या 2 दिवस रूममध्ये झोपले मी. 2 दिवसानंतर मी माझी रूम लगेच सोडली. अर्थात आमच्या हॉस्टेलचं प्रोसिजर असायची की लिखित द्यायला लागायचं तुम्हाला आणि मग त्याच्यावर जेव्हा कन्फर्मेशन येईल तेव्हाच तुम्ही रूम बदलू शकायचे. पण मी कोणालाही काहीही न सांगता जी रूम मिळाली, जी रिकामी होती त्याच्यामध्ये शिफ्ट झाले डायरेक्ट. त्याच्यानंतर त्या रूममध्ये राहत असतानाही मला जवळजवळ पुढे 1-1.5 वर्ष मला दररोज रात्री भयानक स्वप्न पडायची आणि मी दररोज म्हणजे ओरडत ओरडतच उठायचे. काय स्वप्न काय पडायची तरी? स्वप्न म्हणजे अशी पडायची की कोणीतरी आहे, म्हणजे असे फंक्शनला वगैरे बसलेले आहेत लोक आणि कोणीतरी मला सांगतंय की निघून जा, म्हणजे इथून निघून जा, इथून निघून जा, असं कोणीतरी सांगतंय किंवा कोणीतरी येतंय आणि गळा धरतंय. म्हणजे जो इन्सिडन्स झाला होता तोच दिसायचा किंवा असे म्हणजे अशी वेगवेगळी स्वप्न पडायची. अजूनही आहे, म्हणजे त्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला आहे की अजूनही मला कधी कधी स्वप्नामध्ये माझं हॉस्टेल, ती रूम आणि ते क्लिअरली तसे हे दिसतात अजूनही. आणि मी अजूनही बरेच वेळा ओरडत ओरडत उठते. स्वप्नात बघितलं की ओरडायचं, उठायचं, उठून बसायचं, मग कळतं की नाही नाही असं काही नाही, आपण घरातच आहे. पण हा एक अनुभव आलेला आहे मला की ज्याचा अजूनही, म्हणजे आता 2009 साली वगैरे ते घडून गेलं, आता 2025 आला, एवढे वर्ष झाले तरी ते इतकं भयंकर होतं की मी जे अनुभवलं तो परिणाम इतका भयंकर होता माझ्यासाठी की, कारण आपण म्हणतो ना की काही गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत. आपण जास्त त्यांनाही अमानवीय शक्तीनं आपण मुद्दामून डिवचायला नको, मग ते आपल्याला बरोबर डिवचतात. तर कदाचित माझ्याकडनं तसं काही झालं असेल की मी मुद्दामून, हां, की अर्थात मी बोलले पण होते की बाबा जे आहे त्याने दाखवा, मग मी रूम चेंज करेल. कारण मीही कंटाळले होते की हे काय छोटं मोठं काहीतरी चालू आहे बाबा, काय आहे ते दाखवा, असं होतं माझ्यासाठी. मग त्यानंतर अर्थात त्यानंतर मी तिथे 1-1.5 वर्ष दुसऱ्या विंगमध्ये आणि दुसऱ्या रूममध्ये 1-1.5 वर्ष काढलं, पण मला कधी काही प्रॉब्लेम झाला नाही. फक्त माझ्याबरोबरच्यांना प्रॉब्लेम झाला की मी जोरजोरात उठायचे, ओरडत ओरडत उठायचे. तर त्यांना ती सवय झाली होती मग बाकीच्या ज्या रूममेट माझ्या होत्या त्यांना, की ही ओरडत उठणार आहे. दरवेळेला नाही, पण एक अमावास्या पौर्णिमा असेल किंवा एक स्पेसिफिक दिवस असेल तेव्हा मी 100% झोपेत ओरडणार म्हणजे ओरडणारच, हे कन्फर्म झालं होतं त्यांना. तर असा एक माझा अनुभव आहे. मग कळलं का ते कोण होतं, काय होतं ते? ते कळलं नाही. आम्ही विचारायचा प्रयत्न केला वॉर्डनला की बाबा असं काय होतं, की काय असं काय झालं माझ्याबरोबर. पण अर्थात त्यांच्या ते शेड्यूलमध्ये नसतं किंवा त्यांच्या ह्याच्यात नसतं की ते, त्यांना अर्थात एवढं हॉस्टेल चालवायचं आहे, एवढ्या 300 ते 400 पोरींना हँडल करायचं आहे, तर त्या कशाला सांगतील. इवन आम्ही रजिस्टर पण आधीचे बघायचा प्रयत्न केला जेव्हा आम्ही तिथे राहत होतो त्याच्या आधीचे, पण आम्हाला असं काही त्या रजिस्टरमध्ये तर काय फक्त नाव नोंदणी असतात की कोण कोण राहून गेलं तिथे, काय घडलं हे कोणाला माहिती नसतं. आणि वॉर्डनला विचारलं, त्याच्यानंतर प्रिन्सिपलकडे हे प्रकरण गेलं. म्हणजे माझं हे झाल्यानंतर मी स्टॅटमध्ये जेव्हा रूम चेंज केली ना तेव्हा ते जास्त मोठा हे झाला की का हिने सोडलं बाबा. मग मला प्रिन्सिपलकडे घेऊन गेलं की हिने नाही इन्फॉर्म न करता हिने डायरेक्ट रूम सोडली. मग मी प्रिन्सिपलना पण सांगितलं होतं की माझ्या बाबतीत असं घटना घडली त्या दिवशी. पण मग ते माहिती आहे ना, ते आपल्यापेक्षा वयाने तेव्हा जास्त असतात, ते त्या गोष्टी सोडून देतात आणि ते काही सांगत नाही की काय झालं काय. पण असावं काहीतरी, ती मुलगी मला दिसली एवढंच मला माहिती की तिनेही माझ्या मनाचं समाधान केलं की चला बाबा तुला बघायचं आहे ना, बघ कोण आहे मी ते. आणि जर तुम्हाला त्रास झाला, जे जेवण वगैरे नव्हतं जात, हेल्थ इश्यू झाले, ते कधी सॉल्व्ह झाला तो इश्यू? तो इश्यू आहे ना नंतर मला जवळजवळ 1-1.5 महिना तो इश्यू झाला. पण मग मला हळूहळू करून तो कमी झाला. कारण मग मी ना
गजानन महाराजांचं हे वाचायचे, पोथी वाचायचे. आणि जे आपण वाचताना जी अगरबत्ती लावतो त्याची जी उदी असते ती पाण्यात घालून मी ते पाणी दरवेळेला प्यायचे. तर ते हळूहळू करून जवळजवळ 3-4 महिन्यामध्ये ते रिझॉल्व झालं. म्हणजे टोटली नाही रिझॉल्व झालं, पण थोडंफार त्याच्यामध्ये कमतरता आली.